नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हा आपण 7 दिवस अगोदर ट्रॅक्टरने पेरणी केलेला चिराग नावाचा हरभरा आहे। हे आमचे मित्र घोंगे बंधू यांचं शेत आहे आणि ह्या शेतामध्ये आपण 7 दिवस अगोदर हरभरा पेरला। तर 7 दिवसामध्ये याचं तुम्ही जर्मिनेशन पाहू शकता। बिलकुल 4 ते 6 इंचावरती याचं जर्मिनेशन आलेलं आहे। जे अपेक्षित जर्मिनेशन आहे ते जर्मिनेशन याच्यामधून मिळालंय। आणि हे जर्मिनेशन मिळण्याचं कारण आपण तुम्हाला दिसत असेल, याच्यावरती आपण अगोदर स्प्रिंकलर चालवलं होतं, म्हणजे रोटावेटर केलं, याची मशागत रोटावेटर द्वारे केली आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपण 6-7 तास स्प्रिंकलरच्या 2 पलट्या दिल्या। 1 एकरचं रान आहे आणि 2 पलट्या 6-7 दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी हे वापसा कंडिशनवरती शेत आलं आणि लगेच आपण याला ट्रॅक्टरद्वारे याची पेरणी केली। तर ट्रॅक्टरमध्ये पेरणी करत असताना हा चिराग नावाचा वाण आहे, हा तांबूस कलरचा वाण आहे, थोडासा कथ्या कलरचा वाण आहे, याचा टपोरा दाना आहे हरभऱ्याचा आणि हा मर रोगास प्रतिबंधक आहे। हा एक प्रायव्हेट कंपनी आहे अंकुर नावाची, तिचं सीड आहे। मी जवळपास 2 वर्षापासून 3 वर्षापासून हे सीड वापरतोय। इतरही वाण वापरतो पण हे वाण मर रोगास फार प्रतिबंधात्मक आहे। परंतु पेरणी करण्याच्या अगोदर आम्ही एकरी 40 किलो बियाणं याचं घेतलं। 1 एकरचंच रान आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ह्या 1 एकरच्या रानामध्ये आपण 40 किलो हे बियाणं घेतलं आणि याला PSB मायक्रोरायझाची आपण याला बीज प्रक्रिया केली आणि ती बीज प्रक्रिया करून आपण नंतर याला थोडंसं सुकल्यानंतर ट्रॅक्टरद्वारे याची पेरणी केली आणि एकरी 40 किलोच पडेल या हिशोबाने आपण त्या ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं आणि त्या प्रमाणात पाडलं। परंतु ट्रॅक्टरमध्ये पाडत असताना याच्यासोबत आपण खत सुद्धा घेतलं। याचं एकरी 1 बॅग DAPचं याच्यामध्ये वापरलेलं आहे। इतर खत नाही घेतलं, फक्त DAP घेतलंय 1 बॅग आणि त्या प्रमाणात त्याच्यामध्ये खत सुद्धा पडलं। तर आज मन अतिशय आनंदित होतंय, प्रफुल्लित होतंय, कारण याचं जे जर्मिनेशन आहे ते बघू शकता तुम्ही। बिलकुल एकही चुका या ठिकाणी नाही, जे अपेक्षित आहे तासाची तास बिलकुल याचे निघालेले। आता हे मी मागे बसलोय, ते टायर खालचं तास आहे, तर हे थोडंसं 1 दिवस लेट दिसेल आणि हे वालं जे हा साईडचे फण असल्यामुळे हे ताजं दिसतंय। तसा ट्रॅक्टर छोटा होता परंतु बढिया चांगल्यापैकी हा वाण निघालाय। आणि आता याला आपण बीज प्रक्रिया केलेली आहे। हा वाण तसा पहिले संशोधित आहे मर रोगास प्रतिबंधक, पण बघू आता मला 3 वर्षापासून याचा अनुभव आहे। अजून काही याला मर लागलेली नव्हती, परंतु आता ह्या वर्षी बघू। आता समोर 10 दिवसानंतर 15 दिवसा म्हणजे याचा आयुष्य जेव्हा 20-25 दिवसाचं होईल त्यावेळेस मर रोगाचे लक्षणं चालू होतात। मी तुम्हाला 2 दिवस अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलंच आहे। मर रोगाचे कारणे, उपाय आणि लक्षणे हे मी तुम्हाला त्याची माहिती त्या 2 दिवस अगोदर दिलीच होती। परंतु हा वाण आता मी सलग 3-4 वर्षापासून तेच बियाणं वापरतोय, म्हणून होऊ शकते, सांगता येत नाही। तर त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच अपडेट देईल 25-30 दिवसाचा हरभरा झाल्यानंतर। परंतु आज तरी मी समाधानी आहे, कारण की हा जो हरभरा आहे हा आता दिसण्यासाठी तुम्ही बघा, हे एक ताजं तवानं रोपटं याच्याजवळ जे बिलकुल बढिया दिसतंय आणि 1 नंबरचा हा रोपटा आता शेजारी उगलेला आहे। याच्यामध्ये जे अपेक्षित अंतर होतं ते सुद्धा आलंय, त्याच्यामुळे आपण सध्या तरी खुश आहोत। आता तुम्ही समोर बी बघू शकता प्रत्येक ठिकाणी आता हे जे रोपटे आहेत, हे रोपटे चांगल्यापैकी निघालेले आहेत, उगलेले आहेत आणि याचं जर्मिनेशन हे जवळपास 100% झालेलं आहे। त्याच्यामुळे आपण ह्या हरभऱ्यात तरी सध्या तरी समाधानी आहोत। आता समोर याच्यात काय नियोजन करायचंय, म्हणजे याला आता पाणी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, याच्यातली मशागत, निंदण, खुरपण ते तर आपण करणारच झालो। आता वेळ पण तसं ते रान निर्मळ ठेवलेलं आहे, याच्यात काही सध्या काही निंदनची गरज नाही। परंतु नंतरच्या कोळप्याच्या पाळ्या आपण ज्या 1 किंवा 2 देणार, निंदन घेणार आणि याची रोगराई पाहून फवारणी घेणार नाही। तर पहिले 45 दिवस याला फवारणीची गरज नाही, जोपर्यंत फूल लागत नाही तोपर्यंत आपण याला फवारणी घेणारच नाही। परंतु सांगता येत नाही, निसर्ग बदलला, एखादी धुईदाई आली, सरद गरम वातावरण झालं आणि जर आळीनं लवकर अटॅक याच्यावरती केला तर फवारणी घ्यावंच लागेल। परंतु एक अपेक्षा करूया तसं काही होणार नाही। जसा निसर्ग खूप चांगला आहे यावर्षी सध्या, त्या प्रमाणातच याच्यावरती तशी साथ राहील, त्याच्यामुळे रोगराई राहणार नाही। आणि पाण्याचं नियोजन सुद्धा आपण
एक पाणी 25 ते 30 दिवसाचा हरभरा झाला म्हणजे 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान याचं वय झालं की पहिलं पाणी याला नक्कीच देऊ. आणि त्यानंतर ज्यावेळेस याला घाटे लागतील आणि घाटे पूर्ण बसतील, फुल जेव्हा बसेल, घाट जेव्हा लागेल, जेव्हा संपूर्ण जीव पडतील, तेव्हा एक पाणी याला देऊ. तर तोपर्यंत फक्त आपण हे शेताची जी आंतरमशागत आहे ती नेहमी वारंवार करत राहू आणि बघूच. मग मी नेहमी वेळोवेळी आपल्याला अपडेट देत राहील. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच माझ्या ममताराज गीताई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. ऋणाई सदैव आपला आज काळ्या मातीचा धनी. धन्यवाद मित्रांनो.